टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पूर्णा शहरातील खड्डेमय रस्ते, कोलमडलेली स्वच्छता व्यवस्था आणि रखडलेल्या मूलभूत सुविधांमुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत चाललाय। अनेक वर्षांपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेले असतानाही नगरपालिकेकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाही। अनेक वेळा थातूरमातूर चुरी डस्टचा वापर करत नागरिकांनी दिशाभूल केली असून यावर कायमचा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीयेत। यामुळे संतप्त झालेल्या एमआयएम इन्कलाब पार्टीनं महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शेख हबीब बागवान यांनी नगरपालिकेला 8 दिवसांचा अल्टिमेटम देत या कालावधीत शहरातील रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र टुडे 24 न्यूजशी बोलताना दिलाय। पूर्णा नगरपालिकेत प्रशासक राज्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होऊन अनेक महिने लोटले असले तरी शहरातील परिस्थिती मात्र जैशी थीच आहे। उलट शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि नागरी सुविधांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, डॉक्टर झाकीर हुसेन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजे संभाजी चौक, आनंद नगर, महर्षी दयानंद चौक, पोलीस स्टेशन तसंच इतर प्रमुख मार्गांसह विविध प्रभागांमध्ये मोठे मोठे खड्डे पडलेले असून वाहनधारक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पावसामुळे हे खड्डे आणखी धोकादायक बनलेत। तसंच या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यानं अपघाताचाही धोका वाढलाय। अनेक वेळा नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, नगर अभियंता, हाकीम यांना तक्रारी करून सुद्धा यावर कुठलीही कारवाई न करता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जातोय। विशेष म्हणजे शहरातील मुख्य रस्त्यांकडे दुर्लक्ष करून वसाहत नसलेल्या भागांमध्ये सीसी रस्ते, सीसी नाल्या आणि इतर विकास कामांवर कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होतोय। मात्र हजारो नागरिक दररोज वापरत असलेल्या मुख्य रस्त्यांची अवस्था मात्र दयनीयच आहे। त्यामुळे विकास कामांच्या प्राधान्यक्रमावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते। या सर्व पार्श्वभूमीवर एमआयएम इन्कलाब पार्टीनं आक्रमक भूमिका घेत नगरपालिकेला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। या कालावधीत शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवून दुरुस्तीची कामे सुरू करावीत, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पक्षाच्या वतीनं देण्यात आलाय। मी हबीब बागवान, एमआयएम इन्कलाब पार्टीचा महाराष्ट्र उपाध्यक्ष, जे आपले पूर्णा शहरामध्ये मेन चौकामध्ये जे खड्डे पडलेले आहे ते खड्डे बुजविण्याकरिता हाकीम साहेबाला आम्ही वारंवार भेटून आणि समक्ष बोलून फोन लावून त्यांना सांगितलेलं आहे की बाई मेन चौकामध्ये जे खड्डे आहे ते त्वरित खड्डे बुजविण्यात यावे काय, आणि ह्या खड्ड्यामुळे अपघात होण्याची खूप शक्यता आहे आणि खूप अपघात झालेले आहे। याकरिता नगरपालिकाने असे काही कामं केलेले आहे की जिथं वस्ती नाही तिथं कामं होत आहे आणि जे मेन चौक आणि मेन बाजार आहे या इथंच खड्डे आहे। याकरिता हाकीम साहेबाला मी वारंवार फोन लावून आणि भेटून समक्ष त्यांना बोललो, फक्त ते उडवाउडीची उत्तरं देत आहे। काय भूमिका काय असणार आहे तुमच्या पक्षाची पुढील? हे खड्डे 8 दिवसाच्या आत न बुजविल्यात तर 15 ऑगस्टच्या आधी एमआयएम इन्कलाब पार्टी यांच्यातर्फे काही ना काही मोठं आंदोलन करण्यात येईल। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सुशील गायकवाड, पूर्णा, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।